UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दलित असल्यानं सोमनाथ सूर्यवंशीची पोलिसांकडून हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप। सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलीस, RSSची विचारधारा आणि मुख्यमंत्री जबाबदार। राहुल गांधींचा हल्लाबोल, मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलल्याचाही आरोप। सोमनाथ संविधानाचं रक्षण करत होता। सूर्यवंशी कुटुंबाच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया, मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी। राहुल गांधींचा दौरा राजकीय हेतूनं जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करणं हेच त्यांचं ध्येय। फडणवीसांचा पलटवार, सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीत झाला असल्यास कठोर कारवाईचा इशारा। सभागृहात खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही हक्कभंग आणणार, नाना पटोलेंचा इशारा। मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आरोप। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यात खुनात भागीदारी, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या नावासमोर संचालक असा उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड शहरात 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चा, सर्व संघटना रस्त्यावर उतरणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी। छगन भुजबळांनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज। भुजबळांच्या नाराजीवर तोडगा काढू अजितदादांना, त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे। भुजबळांच्या भेटीवरील प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात सरकारला 237 आमदारांचं बहुमत, आमदार उचला समजूत काढा, असं काही करावं लागणार नाही। भुजबळांची नाराजी असतानाच अजितदादांचं सूचक वक्तव्य। बंगल्याच्या वाटपावरून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत व्यक्त। भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले, मात्र शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटमध्ये जागा दिल्याचा आरोप। पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी महाराष्ट्रात 20 लाख घरांची उभारणी होणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांची मोठी घोषणा। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय। नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी। प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल काळाच्या पडद्याआड वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।